हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स. रोडवर लोक अजिबात व्यवस्थित चालवत नाहीत गाडी. कोणीही कशाही आडवं घुसतं आणि इकडं ट्रॅफिक इतकं भयानक लागतं आणि हॉर्न तर कायम लोक नुसतं हॉर्न वाजवत राहतात. जराशी साईड दिली नाही की हॉर्न वाजवतात. ही आता गेलेली होती ती रिक्षा इथं. हे बघा असं घासून जातात लोक एकदम. अरे गेलं झालं नाही, किती घासून गेला बघा ते. बघा टू व्हीलर. Ladies and gentlemen, boys and girls, welcome on the bridge of river Ganges. तर हा मित्रांनो, हा ब्रिज आहे खूप जुना, गंगा नदीवर बांधलेला. आणि हा एकच असा पूल आहे जो तुम्हाला पटनामधनं हाजीपूरला नेऊन सोडू शकतो. दुसरा रस्ताच नाही आहे. आधीमध्ये काम पण चालू आहे आणि नवीन ब्रिजचं पण काम चालू आहे. तुम्ही बघू शकता तिकडं काय म्हणतात त्याला, कसला ब्रिज, रोपचं काम चालू आहे ना, ते पलीकडे दिसते का बरं ते. हां, तर थांबा, अजून रिव्हर गंगा किंवा रिव्हर गंगेज अजून यायची. खूप मोठा ब्रिज आहे हा आणि खूप आधीपासूनच चालू केलेला आहे. खाली गाव आहे ॲक्च्युली. यातनं दिसते का नाही माहीत नाही, पण बघा तुम्ही, दिसत असेल तर घरं दिसतील. आणि रिव्हर गंगेज आहे पुढे, दाखवतो, ओव्हरटेक करतो. रिव्हर गंगेज. तर अशा प्रकारे रिव्हर गंगेज जवळ आलेली आहे. आपण मी सकाळीच गेलो होतो या रूटनी, मी बघितलं होतं, मलाही दाखवतो होता. हर हर गंगे म्हणून आपण गंगा नदीचं स्वागत करू आपल्या व्हिडिओमध्ये. मला जवळ गेल्यावर दिसेलच. आपल्याकडे जी गाडी आहे ती आहे महिंद्राची बोलेरो. काय नाही, स्पॉन्सरशिप नाही दिली तरी चालेल, बोलेरो दिली तर चांगलंच आहे. पण मला ही जुनी बोलेरो आवडते, नवीन लोगोवाली पण जुनी, जी वॅगन टाईप दिसते. थोडी श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. ही बघा मित्रांनो रिव्हर गंगेज. तुम्हाला दाखवतो मी साईड किती मोठी आहे. नॉनस्टॉप रेडिओ दाखवतो तुम्हाला.
राजेंद्र नगर टर्मिनल। पटना जंक्शन के नाम से भी पुकारा जाता है। और ये सामने ट्रैफिक मगाशी राजेंद्र नगरचं होतं की गेलं पटना जंक्शन होतं। लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, हे आहे पटना मेडिकल कॉलेज आणि ह्याच्या बरोबर समोर आहे गंगा नदी आणि हा आहे JP गंगा रोड मार्ग, JP गंगा मार्ग। इथंच नीट घाट म्हणून आहे जिथं गंगा आरती होते, इथं बिहारमधली, पटनामधली। बघा, पटना युनिव्हर्सिटी आणि पटना मेडिकल कॉलेज, हे हृदयरोग, इंदिरा गांधी हृदयरोग संस्था। हो का, JP गंगा पथ लिहिले इथं। आता तुम्हाला दाखवतो मी, गाडी घेतो साईडला मित्रांनो गंगा नदी, अथांग पसरलेली गंगा नदी गवताचा लोंडमध्ये वाहून जातात। ही आहे आपली कार, या कारमध्ये फिरतोय। इथं बिहारमध्ये कंपनीची गाडी आहे, बोलेरो। आणि ह्या नदीवरच मित्रांनो तिकडनं असं ब्रिज बनवत आलाय, या नदीवरनच ब्रिज गेलाय तिकडे लास्टपर्यंत, जे JP गंगा पथ म्हणून आहे जे मार्ग। तो पटना की गलियों में घूमता हुआ मैं आज आहे डे 3 किंवा डे 4 कामाच्या ह्याच्यात, मलाच लक्षात नाही राहिलं आज कितवा दिवस आहे। चाललो गुरुद्वाराकडं, इथनं जवळ आहे असं लोकल्सनी सांगितलं। पुढं हायवेला गेल्यावर मी ऑटो घेईल, तिथनं जाईल। ये अंकल, हाँ ये अंकल मुझे मिले जो ऑनलाइन पैसा लेते हैं रिक्शा, इलेक्ट्रिक रिक्शा में, बाकी कोई नहीं लेता था। 20-25 रिक्षाने विचारलं मी, पण कोणच नाही म्हणत होतं। मी आता चाललो आहे गुरुद्वाराला, ह्यांनी घेतले पण यांच्या रिक्षाला काचच नाही। इलेक्ट्रिक रिक्शा ये सही है। खाले तिथं लई गरम होतं येण्यासारखं, काय खरं नाही। पटनाच्या गल्ल्या, सीझन चालू झाला आहे, कारण तिचे स्टॉल लागायला लागले। राख्या लटकावल्यात सगळे। ट्रॅफिक पटनाचं, पाठीमागं स्कूल आहे, स्कूलमुळे ट्रॅफिक लागले भरपूर। द कार, आता मी तुम्हाला घेऊन जातो बिहारच्या मरीन ड्राईव्हला। आज शेवटचा दिवस आहे बिहारमध्ये, पटनामध्ये मी ॲक्च्युली आता। आज तारीख 24 जुलै, संध्याकाळचे वाजलेत 8। आज जरा फिरणार आहे, 1 मिनटं कमी 8ला।
असे करते. तर पोलीस पण फिरते बरं का बरोबर. एवढे लोक इथले लय आडवे तिडवे कसे बसतात. मित्र हो, आता गंगा किनारे आलेलो आहे आपण. पाटणाच्या मरीन ड्राईव्ह जवळ आलेलो आहे. पाटणाच्या यो अजून जवळ आहे, अजून लांब आहे. इथनं अजून 5-5.5 किलोमीटर लांब आहे. पण गंगा नदीच्या किनारी आलेलो आहे किंवा गंगा नदीच्या पुलावरनं चाललो आहे आपण. हा जो समोर तिरंगा लावलेला जो दिसतोय लाइटिंग, तो गंगा नदीवरचाच पूल आहे बाय द वे. आणि आपण तिकडंच चाललोय. तिकडे नाही चाललोय, वरती खालच्या पुलावरनंच जाऊया आपण. वळवली गाडी. तर मित्रांनो बघा, हा आलो आपण हायवे वरती. तुम्हाला नाव वाचायला भेटेल JP गंगा पथ म्हणून. इथं लोक हेल्मेट घालतात सगळे, स्ट्रिक्टली घालतात. JP गंगा पथ. आपलं सरळच आहे मरीन ड्राईव्ह. तर गाईज, हे तुम्हाला जे दिसतंय डाव्या बाजूला, ही आहे यांची मरीन ड्राईव्ह. मस्त खायच्या गोष्टी आहेत. ब्रिजवर आहे आणि खाली गंगा नदीच्या पुलावर यांनी मरीन ड्राईव्ह तयार केलेली अशी खाऊ गल्ली टाईप. बाकी काही नाही, वेगळं काही नाही.